कमी खर्चातील कापूस तणनाशक, रुंद पान आणि गवतवर्गीय तणावर प्रभावी नियंत्रण कसे मिळवाल? नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे शिवम कृषीटेक या आपल्या विश्वासू युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याने शेवटपर्यंत पाहायलाच पाहिजे, कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यामध्ये जर सुरुवातीलाच योग्य निर्णय घेतला तर एकरी हजारो रुपयापर्यंत बचत होऊ शकते, आणि जर चूक झाली तर तण तुमच्या खताचा, पाण्याचा आणि पिकाच्या वाढीचा मोठा हिस्सा हिसकावून घेऊ शकतात. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुमच्या शेतात कापूस छान उगवला आहे, पण त्याचबरोबर चवलाई, साठी, कोकरे, बिगेरा आणि विविध गवतवर्गीय तण इतक्या वेगाने वाढतात की कापसाचे रोपच दिसेनासे होते. असे तुमच्या शेतात होते का? जर उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज आपण कमी खर्चात तण नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. एक म्हणजे रुंद पान जे आहे त्या तणावर काम करणारे, आणि दुसरे गवतवर्गीय तणावर प्रभावी ठरणारे. योग्य परिस्थितीत अनेक शेतकरी कृषी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली या दोन्हीचा वापर करतात. मात्र कोणतेही मिश्रण करण्यापूर्वी संबंधित उत्पादनाच्या लेबलवरील सूचना आणि कृषी तज्ञाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कापसाला सर्वात मोठा फटका कीड आधी देत नाही. अनेकदा सुरुवातीच्या काळात तण देतात, तण पिकातील अन्नद्रव्ये खातात, तण पाणी शोषून घेतात, तण सूर्यप्रकाश अडवतात, आणि शेवटी नुकसान होते ते कापसाच्या पिकाचे, तसंच वाढ सुद्धा खुंटते. म्हणूनच सुरुवातीचे 20 ते 30 दिवस हे कापसासाठी अत्यंत महत्वाचे असतात. आता प्रश्न असा पडतो, रुंद पान तणासाठी कोणते तणनाशक वापरावे? यासाठी अनेक शेतकरी हिटविन म्हणजे त्याच्यामध्ये पॅरिथोबिक सोडियम 10% EC यासारख्या तणनाशकाचा वापर करतात. हे तणनाशक उगवणीनंतरच्या सुरुवातीच्या अवस्थेत वापरले जाते आणि मुख्यतः रुंद पान जे आहे त्या तणावर प्रभावी मानले जातात. उदाहरणार्थ साठी म्हणजे त्याला आपण ट्रॅन्थिमेमा म्हणतो, चवलाई, त्याच्यानंतर कोकरे, तसंच बिगेरा ही तणे सुरुवातीलाच नियंत्रणात आली तर कापसाची वाढ अधिक जोमदार होण्यास मदत होते. हे तणनाशक तणाच्या वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ALS एन्झाईमवर परिणाम करून त्याची वाढ थांबवते. काही दिवसांनी तण पिवळे पडू लागतात आणि हळूहळू वाळून जातात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे तणनाशक कधी वापरायचे? जर तणांना साधारणतः 2 ते 4 पाने आलेली असतील आणि ते अजून लहान अवस्थेत असतील तेव्हाच फवारणी करणे सर्वाधिक परिणामकारक ठरू शकते. उशीर झाला आणि तण मोठी झाली तर मार्केटमधले कोणतेही तणनाशक पाहिजे त्या प्रमाणात परिणाम देईलच, म्हणजे रिझल्ट देईलच अशी नाही. आता याचा डोस किती वापरायचा? सामान्यतः लेबलवरील शिफारसीनुसार 250 ते 300 मिली प्रति एकर, सुमारे 200 लिटर पाण्यात छान पाणी अशा पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी केली तर आपल्या भागातील शिफारशी उत्पादनावरील लेबल आणि कृषी तज्ञाचा सल्ला यांना प्राधान्य देऊन फवारणी करताना एक महत्वाची गोष्ट, स्प्रेचं जे समान फवारणी झाली पाहिजे. एखाद्या ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी फवारणी झाली तर परिणामात खूप फरक पडू शकतो. त्यासाठी मित्रांनो, इथपर्यंतचा जो भाग आहे तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण योग्य माहिती शेअर केली तर अनेक शेतकऱ्यांचे नुकसान वाचू शकते. आता पुढच्या भागात आपण गवतवर्गीय म्हणजे जे गव्हासारखे जे तण आहे त्याच्यावर प्रभावी ठरणाऱ्या क्विझा सुपर म्हणजे ज्याचा घटक आहे क्विझोलोफॉप इथाइल 5% EC याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तसेच काही शेतकरी या दोन्ही प्रकारच्या तणनाशकाविषयी काय अनुभव सांगतात, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि फवारणी करताना कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, आता आपण अशा तणनाशकाबद्दल बोलणार आहोत जी साधी दिसतात पण कापसाच्या उत्पादनात मोठी घट आणू शकतात. अशा तणावर आपण माहिती देणार आहोत. आतापर्यंत आपण रुंद पान तणासाठी वापरल्या जाणाऱ्या हिटविन बद्दल माहिती घेतली, पण जर तुमच्या शेतात हरळी, लव्हाळा, दूब किंवा इतर गवतवर्गीय तण मोठ्या प्रमाणात दिसत असतील तर फक्त रुंद पान
तणावर काम करणारे तणनाशक वापरून पूर्ण नियंत्रण मिळणार नाही, कारण प्रत्येक तणनाशकाचे कार्य वेगळे वेगळे असतात. म्हणूनच सर्वप्रथम आपल्या शेतात कोणत्या प्रकारचे तण आहेत हे ओळखणे फार महत्वाचे आहे. मित्रांनो, गवत वर्गीय तणावर नियंत्रणासाठी अनेक शेतकरी पिझा सुपर म्हणजेच पॉझोलिफ ऑफ इथाइल 5% EC यासारख्या तणनाशकाचा वापर करतात. हे तणनाशक विशेषतः गवत वर्गीय तणावर प्रभावी मानले जाते. याचा परिणाम असा होतो की तणाचा वाढ थांबते आणि काही दिवसांनी ती वाळून जाऊ लागतात. आता अनेक शेतकरी मला एकच प्रश्न विचारतात, सर, रुंद पानाच्या तणासाठी एक औषध आणि गवत वर्गीय तणासाठी दुसरे औषध, मग दोन्ही एकत्र वापरता येतात का? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर अतिशय जबाबदारीने समजून घ्या. अनेक भागामध्ये काही शेतकरी कृषी तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली या दोन प्रकारच्या तणनाशकाचा टँक मिक्स म्हणजे एकत्र मिक्स वापर करतात आणि त्यांना चांगले परिणाम मिळाल्याचे अनुभव सांगतात. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक परिस्थितीत किंवा प्रत्येक ब्रँड सोबत हे मिश्रण अधिकृतपणे शिफारसी आहे असे होत नाही. म्हणून दोन्ही उत्पादनाच्या लेबलवरील सूचना नक्की वाचा. मिश्रण करण्यास परवानगी आहे का ते तपासा. शंका असल्यास आपल्या कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्र तसंच कृषी तज्ञाचा सल्ला घ्यायला हरकत नाही. पहिल्यांदाच वापरत असाल तर संपूर्ण शेताऐवजी छोट्या भागात चाचणी करून पाहणे अधिक सुरक्षित ठरते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, औषध किती महाग आहे यापेक्षा ते योग्य वेळी वापरले का, योग्य डोस वापरला का, योग्य प्रमाणात पाणी घेतले का आणि योग्य अवस्थेतील तणावर फवारणी केली का, ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण परिणाम जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतो. फवारणी करताना काही महत्वाच्या चुका टाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये तण मोठे झाल्यावर फवारणी करायला नको. पावसाची जर शक्यता असेल तर फवारणी पुढे ढकलायला पाहिजे. नंबर 3, वाऱ्याचा वेग जास्त असताना स्प्रे करू नका. नंबर 4, शिफारशीपेक्षा जास्त डोस वापरू नका. नंबर 5, एका भागावर वारंवार स्प्रे करू नका. आता एक महत्वाचा मुद्दा, काही शेतकरी असा विचार करतात की जास्त औषध म्हणजे जास्त परिणाम. हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. जास्त डोस म्हणजे जास्त परिणामच मिळेल असे नाही. उलट अनावश्यक खर्च वाढतो, पिकावर ताण येऊ शकतो, तसंच काही वेळा अपेक्षित परिणामही मिळत नाही. म्हणून नेहमी लेबलवरील शिफारसी आणि तज्ञाचा सल्ला यालाच प्राधान्य द्या. मित्रांनो, आजकाल मजुरीचे दर किती वाढले आहेत हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. एका एकरात 2 वेळा खुरपणी करायची म्हणजे हजारो रुपयाचा खर्च. त्यामुळे योग्य नियोजन करून योग्य वेळी तण नियंत्रण केल्यास मजुरीचा खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते आणि पिकाची सुरुवातीची वाढही चांगली राहू शकते. पण औषध फवारले म्हणजे काम संपले असे समजू नका. फवारणीनंतर शेतावर लक्ष ठेवणे तितकेच महत्वाचे आहे. साधारण काही दिवसांनी तणामध्ये बदल दिसू लागतात. काही तण आधी पिवळी पडतात, काहींची वाढ थांबते आणि नंतर ती वाळू लागतात. ही प्रक्रिया औषध तणाचा प्रकार, हवामान आणि वाढीची अवस्था यानुसार बदलू शकते. मित्रांनो, आतापर्यंत आपण समजून घेतले रुंद पान तणासाठी कोणता पर्याय वापरला म्हणजे चांगला रिझल्ट येईल. नंतर पाहिला गवत वर्गीय तणासाठी कोणता पर्याय वापरला जातो. नंतर पाहिलं फवारणीची योग्य वेळ कोणती आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. आता पुढील भागात मी तुम्हाला सांगणार आहे कमी खर्चात जास्त फायदा मिळवण्यासाठी कोणते नियोजन करावे, तणनाशक फवारणीनंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि शेवटी मी सांगणार आहे असा एक महत्वाचा सल्ला जो प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याने आयुष्यभर लक्षात ठेवायला हवा. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा भाग सर्वात महत्वाचा आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण रुंद पान तण, गवतवर्गीय तण, त्यांची ओळख, योग्य वेळ आणि फवारण्यातील महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, कमी खर्चात चांगले तण नियंत्रण कसे मिळवायचे? याचा उत्तर फक्त औषधामध्ये नाही तर योग्य नियोजन मध्ये आहे. अनेक शेतकरी
एक मोठी चूक करतात. शेतात तण भरपूर वाढेपर्यंत ते वाट पाहतात आणि मग म्हणतात, सर आता कोणते औषध टाकतो. मित्रांनो, जोपर्यंत तण लहान आहे तोपर्यंत त्याच्यावर नियंत्रण मिळवणे अगदी सोपे असते. पण एकदा तण मोठे झाले तर खर्चही वाढतो आणि मेहनतही वाढते आणि पाहिजे तसा अपेक्षित परिणाम सुद्धा मिळवणं कठीण होऊ शकतो. म्हणून कापसाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत शेतीची नियमित पाहणी करा. आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण शेत फिरा. कोणते तण वाढत आहेत, रुंद पान आहेत की गवतवर्गीय आहे, तणाची अवस्था किती आहे, हे समजले की योग्य निर्णय घेणे खूप सोपे होते. आणखी खूप महत्वाची गोष्ट आहे, फवारणी करताना पाण्याची गुणवत्ता, स्प्रे पंपाची स्थिती आणि नोझल याकडे लक्ष द्या. जर नोझल योग्य नसेल तर काही ठिकाणी औषध जास्त पडते तर काही ठिकाणी कमी पडते. परिणामी तण नियंत्रण एकसारखे होत नाही. म्हणून प्रत्येक फवारणीपूर्वी स्प्रे पंप तपासण्याची सवय लावा. आता अनेक शेतकरी विचारतात, सर औषध फवारल्यानंतर किती दिवसांनी परिणाम दिसतो. तर मित्रांनो, हे हवामान, तणाचा प्रकार, तणाची अवस्था आणि वापरलेल्या उत्पादनावर अवलंबून असते. काही वेळा सुरुवातीला तणाची वाढ थांबते, नंतर पानाचा रंग बदलतो आणि पुढील काही दिवसात ती वाळू लागतात. म्हणून फवारणीनंतर दुसऱ्याच दिवशी पूर्ण परिणाम दिसेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. संयम ठेवा आणि शेतावर लक्ष ठेवा. मित्रांनो, आता मी एक अनुभव सांगतो. यशस्वी शेतकरी आणि अडचणीत आलेला शेतकरी यांच्यातील फरक अनेकदा फक्त एका गोष्टीत असतो, वेळेवर घेतलेला निर्णय. जो शेतकरी वेळेवर तण ओळखतो, वेळेवर योग्य उपाय करतो आणि शिफारशीनुसार फवारणी करतो, त्याच्या पिकाची सुरुवातच मजबूत होते आणि मजबूत सुरुवात म्हणजे चांगल्या उत्पादनाची पहिली पायरी. मित्रांनो, औषध महत्वाचे आहेच, पण त्यापेक्षा महत्वाचे आहे ज्ञान. योग्य माहिती असेल तर खर्च कमी करता येतो, चुका टाळता येतात आणि शेती अधिक फायदेशीर बनवता येते. आणि हाच आमच्या शिवम कृषीटेक ढोकसाळ या चॅनलचा उद्देश आहे. आम्ही कोणत्याही कंपनीची अंधाधुंद जाहिरात करत नाही. आमचा प्रयत्न एकच, शेतकऱ्यापर्यंत खरी, उपयोगी आणि व्यवहार्य माहिती पोहोचवणे. म्हणून जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा. कारण दर आठवड्याला आम्ही कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, मका, कीड नियंत्रण, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि आधुनिक शेतीविषयी माहिती घेऊन येत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कापसात सध्या कोणते तण सर्वाधिक आहेत. तसेच तुम्हाला कोणत्या विषयात पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती हवी आहे तेही खाली तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही महत्त्व देतो. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त शेतीविषयक माहितीसह. तोपर्यंत शेती करा विज्ञानाच्या आधारावर, निर्णय घ्या योग्य माहितीच्या आधारावर आणि भरघोस उत्पादन मिळवा. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.